हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहेत दादर चौपाटी चैत्यभूमी असं सर्व ठिकाणी आपण पाहणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे विलास आणि आता सध्या आम्ही आहोत वडाला, म्हणजे मुंबईमध्ये वडाला स्टेशन येतं रेल्वेचं आणि त्याच्याच साईडला वडाला ब्रिज नावाचं मोनोरेलचं स्टेशन येतं. तर आम्ही मोनोरेलच्या स्टेशनवरती आता चाललो. तिथून आम्हाला जायचं आहे दादर पूर्वला जायचं आहे. तर आता आपण समोर तिकीट कसं काढायचं, काय कसं, ते सर्व तुम्हाला A to Z माहिती सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. विलास आता इथं समोर तिकीट काढतो आहे. 10 रुपये तिकीट असतं. मित्रांनो, तिकीट काढलेलं आहे. मित्रांनो, ते तिकीट स्कॅन करायचं आहे. तिकीट स्कॅन केल्यानंतर इथं हे दरवाजा ओपन होतं. तर आता आपण समोर एंट्री करणार आहोत. खूप छान सिस्टीम आहे. हे इकडे आता विलास इकडे बाय असा बोलला काय? तर मित्रांनो, आता आपण मोनोरेल वडाला ब्रिजवरती पोहोचलो आहोत आणि इथून 11:26 आपल्याला मोनोरेल भेटणार आहे. तर इथून मग आपण दादरला तर मित्रांनो, मोनोरेल आलेले आहे. आता आपण याच्यामध्ये बसून जाऊ. तर मित्रांनो, आता आपण दादर पूर्वला उतरलो आहोत आणि इथून आपण बाहेर जाऊन नाही बाहेर कुठून पण निघायचा, ते लिफ्ट असेल तिथून. तर आता मित्रांनो, आपण बाहेर जात आहोत आणि इथून थोडासा आपण चालत पण जायला लागेल ना. तर तुम्हाला A to Z आता परत दाखवतो कसं बाहेर निघायचं काय ते. आणि हे तिकीट आहे, सांभाळून ठेवायला येतं कारण की इथं परत. तर मित्रांनो, आता आम्ही चालत जात आहोत दादर स्टेशनला. म्हणजे आम्ही डायरेक्ट ट्रेनमधूनच आलो असतो, पण आम्हाला मोनोरेलमध्ये बसायचं होतं म्हणून आम्ही मोनोरेलमध्ये बसलो. आणि इथून साधारणतः 10-15 मिनिटाच्या अंतरावरती दादर स्टेशन आहे. तुला जिकडे बघ. तर सकाळपासून काहीच करणार नाही. लोकांनी प्रॅक्टिस खात आहेत नाश्ता. वा, मस्त आहे. तर आता दादर वेस्टला आहोत. कशी तरी ती दादरची ती पब्लिक होती, म्हणजे जो मार्केट होता तो क्रॉस केला आणि त्याच्यानंतर आता हे जरा शूट करत आहे कारण की खूप थकलो होतो, बराच चालून झालं. विलास पण आहे. बसने आम्ही काय जातच नाही, चालतच जातो. आणि इथून दादर चौपाटी जवळजवळ 1.5 किलोमीटर आहे. तर आता थोड्या टायमात येईल. तुम्हाला आता डायरेक्ट दादर चौपाटीला जाऊनच काय असेल ते पूर्ण. तर विलास भाऊने आता LLBला ॲडमिशन घेतलं आणि हे त्याचं कॉलेज आहे. आणि हे समोर आहे हे शिवसेना भवन आहे तसेच. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो फायनली शिवाजी पार्कमध्ये. तर आता मित्रांनो, आपण शिवाजी पार्कमध्ये आहोत. हे बघा, चारी बाजूने क्रिकेट खेळतात. एवढं ऊन आहे दुपारचं. जवळजवळ किती वाजलं असतील, 12-12:30 वाजलं असतील तरी पण, 1 वाजला असेल तरी पण एवढं उन्हात तिथे क्रिकेट खेळत आहेत, प्रॅक्टिस करतात. खूप छान. आता इथून साधारणतः असेल 200 मीटर लांब असेल आपले दादर चौपाटी. विलास
मित्रांनो, हे दादर चौपाटीवरती सीलिंग पॉईंट आहे. तर कधी पण तुम्ही आला तर सीलिंग पॉईंट किंवा दादर चौपाटी किंवा चैत्यभूमी हे एकच ठिकाणी सर्व पॉईंट आहेत. मला पण आधी वाटतं का हे वेगवेगळे सर्व आहे, पण एकच ठिकाणी हे लागून नाही. तर मित्रांनो, हे समोर दिसते मन्नत नावाचं शाहरुख खानचं घर आहे. तुम्हाला जर इथे जायचं असेल तर बांद्रा स्टेशनवरून तुम्ही जाऊ शकता. खूप छान पॉईंट आहे तो. मी याच्यावरती एक ब्लॉग बनवलेला आहे. तर आता आपण दर्शनाला चालू आहे. तर तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे, तर त्याची काय आपण शूट करणार नाही आहोत. तर चला. तर मित्रांनो, फायनली आपण सर्व दादर तिथलं ते चैत्यभूमी, दादर चौपाटी वगैरे सर्व फिरून झालेलं आहे. आणि आता सध्या मी आलेलं आहे आमच्या घरी, म्हणजेच हॉस्टेलला. तर बाकीचं बरंच काय पाहण्यासारखं होतं, पण ते शूट केलेलं नाही, कारण की आपली जी मोबाईलची बॅटरी होती ती संपली. आणि तुम्हाला माहीतच आहे की व्लॉग शूट करण्यासाठी बरंच इक्विपमेंट लागतात आणि ते आपल्याकडे नाही. आपण साध्या आपल्या मोबाईलमधूनच शूट करत होतो. मोबाईल आणि मायक्रोफोनच्या सहाय्याने आपण व्लॉग शूट करतो. तर जशी का पॉवर बँक वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी लागतात, पण ते आपल्याकडे सध्या नाही. पण तुमच्या अशाच प्रेमामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे आपण तेही घेऊ नवीन. काही आपल्याला यूट्यूबचे जे काही नियम्स आहेत, म्हणजे मॉनिटाईज होण्यासाठी, ते पूर्ण झाल्यानंतर आपलं पण पेमेंट येईल. तर तुमच्या ह्या तुम्ही जर असंच आपल्याला सपोर्ट करत राहिला तर आपण सर्व काही करू आणि येणारे पुढील ब्लॉग हे आपण हाय क्वालिटीचे बनवण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, जय भारत. थँक्यू.